नमस्कार. आज बनवले उकडीचे मोदक. पहिलं पातेलं घ्यायचं, त्याच्यामध्ये घी घालायचा 2-3 चमचे आणि एक खोबरं म्हणजे एक नारळ घेतलं होतं. ते छान असं जास्त लालसर पण नाही करायचं आहे. पहिलं ते छान मिक्स करून घ्यायचं आहे घीमध्ये आणि थोडंसं असं तुमच्या अंदाजे त्याला छान मिक्स करून थोडासा असं पूर्ण घी त्याच्यामध्ये मिक्स झालं की मग वरून एक खोबरा असेल तर 1 वाटी किंवा अर्धी वाटी मोठी मीडियम आकाराची गूळ घ्यायचं आहे आणि ते गूळ छान मिक्स करायचं आहे. आज संकष्टी होती, सो म्हटलं करूया आणि अथांगलासुद्धा खायचे होते. खरं तर मोदक हे फक्त म्हणजे गणपती असतील तेव्हाच नाही, तर संकष्टी असेल, अंगारकी असेल किंवा असं कधी इच्छा झाली मोदक खाऊया तर बनवायला मजा येते. आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकले, नाही टाकलं तरीही चालेल, पण ड्रायफ्रूट्स थोडे टाकले की एक वेगळं टेस्ट येतं. पण खरं तर ना मला ड्रायफ्रूट्स शिवाय आवडतात, पण म्हटलं थोडं असं ट्राय करूया. आणि एकीकडे पाणी मी उकडायला ठेवलं होतं पिठासाठी. मी हे पीठ रेडीमेड आणलं होतं, जे की बासमतीचं होतं, म्हणजे थोडं सुगंधित होतं. ते मी 2.5 वाटी घेतलं, कारण माझं पाणी थोडं जास्त झालं, त्यामुळे मला पीठ एक्स्ट्रा घ्यावा लागला. आणि छान ते मिक्स करून घ्यायचं आहे, कारण पिठावर सगळ्या गोष्टी ठरलेल्या असतात की पीठ जर चांगलं आलं तर मोदक चांगले येतात. त्यामुळे ते छान मिक्स करून घ्यायचं. एकजीव झालं की थोडा वेळ झाकण ठेवून गॅस बंद करायचा आणि छान मळून घ्यायचं. मळताना मोठा टास्क असतो, कारण मेन म्हणजे मळणं असतं. छान मऊसर मळणं झालं की असे छान मोदक वळून घ्यायचे. माझी भाची माझ्यासोबत, आम्ही दोघींनी मोदक केले. ती खूप छान बनवते आणि अशा प्रकारे छान हे मोदक रेडी झाले आणि नंतर ते बाप्पासमोर ठेवले. बाय.